मानसशास्त्राच्या कथा. गोष्ट क्रमांक 41. गोष्टीचं नाव आहे सगळ्यात मौल्यवान वस्तू. राजा सूर्यसेनाचा कारभार प्रतापगडाच्या पायथ्यापाशी आणि आजूबाजूच्या गावांमध्ये होता. राजा सूर्यसेनाची मुलगी अत्यंत देखणी आणि बुद्धिमान होती. शिवाय राजा सूर्यसेनाची संपत्ती पण खूप जास्त होती. त्यामुळे जशी राजाची मुलगी वयात आली तसं त्याच्या मुलीवर आणि त्याच्या राज्यकारभारावर अनेकांचा डोळा होताच. त्यामुळे जेव्हा आपली मुलगी वयात आली तेव्हा राजा सूर्यसेनाने इतर लोकांच्या समोर एक अट ठेवली. ती अट म्हणजे जगातली सगळ्यात मौल्यवान वस्तू जो कोणी माझ्यासमोर आणून ठेवेल त्याच मुलाशी मी माझ्या मुलीचं लग्न लावून देईल. असं समजल्यानंतर अनेक वेगवेगळ्या देशांचे, वेगवेगळ्या राज्यांचे राजपुत्र अनेक गोष्टी, मौल्यवान वस्तू घेऊन राजाच्या दरबारात हजर झाले. पण राजाने त्यांच्यापैकी एकालाही मान्य केलं नाही. आणि शिवाय आणखी एक अट अशी ठेवली राजाने की ज्या वस्तू मला पटणार नाहीत, जो कोणी ज्या मौल्यवान वस्तू आणेल त्या मला जर पटल्या नाहीत तर मी त्या व्यक्तीला किंवा त्या राजपुत्राला मी कारागृहात टाकेल. अशा प्रकारे अनेक राजपुत्र त्या राजाच्या कारागृहात गेलेले होते. पण त्याच्यानंतर राजाला एक विश्वास असा होता की कोणीतरी एक दिवस सगळ्यात मौल्यवान वस्तू घेऊन माझ्याकडे नक्कीच येईल. असं होता होता अनेक दिवस जातात. शेवटी एक गरीब मुलगा 3 वस्तू घेऊन राजाकडे येतो आणि राजा त्याला म्हणतो, काय आणलंयस तू, दाखव. तो त्याला म्हणतो की मी गरीब आहे पण ह्या वस्तू मात्र मौल्यवान आहेत. पहिली वस्तू म्हणजे माती, की जी आपल्याला अनेक पिढ्यानपिढ्या पोसेल इतकं अन्न देते. दुसरी गोष्ट म्हणजे पाणी. हे पाणी लहान मोठा सान थोर असं कोणीही न बघता प्रत्येकाची तहान सारख्याच अर्थाने भागवते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पुस्तक. पुस्तकही लहान मोठा गरीब श्रीमंत असं कुणीही न बघता प्रत्येकाची ज्ञानाची भूक भागवतं. म्हणून माती, पाणी आणि पुस्तक या 3 गोष्टी जगातल्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हे उत्तर ऐकून राजाला खूप आनंद होतो आणि राजा याच मुलाशी आपल्या मुलीचं लग्न लावून देतं. थोडक्यात माती, पाणी आणि पुस्तक या 3ही गोष्टी आपली अनंत काळापर्यंत शरीराची आणि मनाची भूक भागवत असतात. म्हणून त्या गोष्टी खूप मौल्यवान आहेत. धन्यवाद.